आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणी मागितली उमेदवारी? आमदार कैलास गोरंट्याल, शेख महमूद अब्दुल हफीज, वसंतराजे जाधव, गणेश राऊत, जमील मौलाना यांनी काँग्रेस पक्षाकडे मागितली विधानसभेची उमेदवारी। काँग्रेस पक्ष निर्णय घेईल, मी काय भाष्य करणार, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार कैलास गोरंट्याल, शेख महमूद अब्दुल हफीज, वसंतराजे जाधव, गणेश राऊत, जमील मौलाना यांनी काँग्रेस पक्षाकडे मागितली विधानसभेची उमेदवारी। काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत म्हणाले, 1991 पासून माजी खासदार अंकुशराव टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचा कारभार सांभाळत जालना शहरात प्रत्येक वार्डात काँग्रेसच्या शाखा स्थापन करत काँग्रेस पक्षाची पक्ष मांडणी केली असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत यांनी म्हटलंय। पक्षाकडे आपण जालना विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे, काय सांगणार? मी सुरुवात जी झालेली आमच्या परिवारची, सर्वात पहिले आमचे काका स्वातंत्र्य सैनिक रामभाऊजी राऊत हे देशासाठी लढा दिलेले स्वातंत्र्य सैनिक होते। अनेक शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते। त्यांची सुरुवात आमच्या परिवारातून सुरुवात आमच्या काकांनी केलेली आहे। त्यानंतर आमचे दुसरे भाऊ तानाजीराव राऊत हे जालना शहराचे नगरसेवक होते। त्यानंतर आमचे तिसरे भाऊ स्वर्गीय अशोकरावजी राऊत माजी नगराध्यक्ष हे जालना शहराचे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलेले आणि मी स्वतः 1991 पासून स्वर्गवासी अंकुशरावजी टोपे साहेब आणि माननीय आमदार कैलास गोरंट्याल हे जालना शहर जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी स्वतः जालना शहराचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता। तेव्हापासून या काँग्रेस पक्षाची आम्ही सुरुवात केलेली। मी स्वतः जालना शहरात प्रत्येक वार्डात शाखा उघडून आणि ग्रामीण भागात सहभाग घेऊन आम्ही स्वतः शाखा उघडण्याने या पक्षाची बांधणी केलेली आहे। म्हणून मी काँग्रेस पक्षाची सुरुवात केलेली। त्यामुळं मी स्वतः तिकिटाची मागणी केलेली आहे। मी स्वतः मागच्या 1999 पासून नगरसेवक राहिलेले, सातत्याने 30 वर्ष मी जालना नगरपालिकेला नगरसेवक आहे आणि विविध पदावर मी पद भोगलेले, जसं विरोधी पक्षनेता भी राहिलेलं आहे, जालना नगरपालिकाचा उपाध्यक्ष भी राहिलेलं आहे, जालना नगरपालिकाचा प्रभारी अध्यक्ष भी राहिलेलो आहे। तसेच स्वर्गवासी अंकुशराव टोपे साहेब यांची जी समर्थ सहकारी बँक होती तिच्या स्वतः मी चेअरमन राहिलेलं आहे, व्हाईस चेअरमन राहिलेलं आहे। मी या शहराचे अनेक पद भूषवलेले आहे। म्हणून माझे काही मित्रमंडळी, माझे काही सहकारी, काही पक्षाचे नेते, कार्यकर्ते सर्वांची इच्छा आहे की आपण आता विधानसभा लढा। म्हणून या निमित्ताने मी स्वतः पक्षाला मागणी केली आणि पक्षाने माझा विचार करा ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। अब्दुल हफीज यांनी बोलताना सांगितलंय, काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम पाहिलंय, अनेक वर्षापासून काम करतोय। पत्रकार संघाचा 16 वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय। विलासराव देशमुख यांनी मला जालना छत्रपती संभाजीनगरची स्थानिक स्वराज्याची उमेदवारी 1 वर्षापूर्वी घोषित केली होती, मात्र त्यांचं निधन झाल्यानं मी बाजूला पडलो असल्याची प्रतिक्रिया अब्दुल हफीज यांनी दिली आहे। आपण पक्षाकडे जालना विधानसभेसाठी उमेदवारी मागणी केलेली आहे, आपण काय सांगणार? मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो। मी 10 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो। यूथ काँग्रेसचा मी प्रदेशभर सरचिटणीस होतो। पक्षाने जेव्हा जेव्हा मला आदेश दिले तेव्हा मी पक्षाचा आदेश मानून ते निवडणुकीसंदर्भात असेल, उत्तर प्रदेशसारखा राज्य असेल तिथे मी ऑब्झर्वर म्हणून काम केलेलं आहे। फील गुड शायनिंग इंडियाचा जेव्हा नारा दिला होता अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या वेळेस, त्यावेळेस मी बीड जिल्ह्याचा ऑब्झर्वर होतो। जळगावमध्ये गोळीबार झाला त्याचा मी ऑब्झर्वर होतो आणि विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे। या शहरामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीचं काम करतो। पत्रकार संघटनेचा मी 16 वर्ष अध्यक्ष होतो। माझ्या कार्यकालामध्ये पत्रकार भवन झालेलं आहे।
जे संधी मला मिळाली त्याचा भरपूर काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वीपणे मला समाधान पण मिळालेलं आहे. मी विलासराव देशमुखला मानणारा एक कार्यकर्ता आहे. विलासराव देशमुखांनी मला औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची उमेदवारी 1 वर्ष अगोदरच जाहीर केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मी बाजूला पडलो. आज मी माझ्या समाजाबरोबर ज्या माझे मित्रपरिवार आहे त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि त्या सर्वांनी मला सांगितलं की आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज करा, उमेदवारी मागा आणि त्या हिशोबाने मी आज परवा उमेदवारी अर्ज मी टिळक भवन इथे भरलेला आहे. मागच्या लोकसभेचा जर निवडणुकीत आपण बघितली असेल तर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभाच्या जागी एकही मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळालेली नाही. विधान परिषदेलाही उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली नाही. मुस्लिम समाजामध्ये याचा रोष आहे, परंतु मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाकडे मी मागणी केलेली आहे आणि माझा सर्व जेवढे नेते होते प्रदेश काँग्रेस कमिटीचे, माझी आजी, सर्वांना माझ्या बाबतीत सर्व माहिती आहे आणि निश्चितही मला असा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष यावेळेस मला उमेदवारी देईल. जमील मौलाना म्हणाले, जालन्यात 1 लाख मुस्लिम समाजाचं मतदान आहे. मराठा ओबीसी समाज यांची मागणी होती की काँग्रेस पक्षाकडे आपण उमेदवारी मागावी. व्यापाऱ्यांसोबत बैठक होऊन काँग्रेस पक्षाकडे आपण उमेदवारी मागावी असं जनतेतून मागणी होत असल्याने काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याची प्रतिक्रिया जमील मौलाना यांनी दिली आहे. 2024 में जालना मतदार संघ से मुस्लिम समाज की वोटिंग 1 लाख के करीब पहुंच चुकी है. इसलिए हमने सभी समाजों से मशवरा करने के बाद मुस्लिम समाज और अल्पसंख्यक समाज, मराठा समाज और दीगर समाजों से मशवरा करने के बाद में ये तय किया है कि जालना से 2024 विधानसभा के लिए मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए. इसलिए हमने कांग्रेस पक्ष से उम्मीदवारी मांगी है, जिसमें मैं भी हूँ, अब्दुल हफीज़ साहब है, शेख महमूद साहब है. हम तीनों ने इसमें उम्मीदवारी मांगी है. तुम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, मग तुमचं योगदान काय राहिलं? तुम्ही काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली. कांग्रेस में हमारा योगदान ये है कि लोकसभा में हमने मुस्लिम समाज ने जो काम किया है और हमने जो काम किया है उसका रिजल्ट आपके सामने है. जालना लोकसभा से अक्सरियत में मुस्लिम वोटिंग हुई है, मुसलमानों के साथ दीगर समाजों ने भी वोट दिया है. सबसे बड़ा योगदान यही है कि आज कांग्रेस पक्ष जिस मकाम पे खड़ा है वो मुसलमानों के योगदान की वजह से खड़ा है. तुम्हाला काय वाटलं की उमेदवारी मागा म्हणून काँग्रेस पक्षाकडे? इसलिए कि यहाँ पर 1 लाख के करीब मुस्लिम समाज का वोटिंग है और दीगर समाजों की भी इसमें वोटिंग है. अल्पसंख्यक समाज है, बुद्धिस्ट समाज है, मराठा समाज है और दीगर समाज है. इन सब की ये ख्वाहिश है. हमने सबसे मीटिंग भी की है, व्यापारियों से हमने मीटिंग की है, तमाम समाज वालों से हमने मीटिंग की है. सभी ने ये कहा है कि इस बार जालना विधानसभा से मुस्लिम को उम्मीदवारी मिलनी चाहिए और मुस्लिम यहाँ से एमएलए बनना चाहिए. इसलिए हमने यहाँ से उम्मीदवारी मांगी है और हमको उम्मीद है कि जालना के तमाम समाज के लोग हमारे साथ में हैं. उनकी खुद ख्वाहिश है कि यहाँ से माइनॉरिटी यानी मुस्लिम समाज का एमएलए बने. आतापर्यंत जालना विधानसभेला मुस्लिम समाजाचा उमेदवार मिळाला नाही. तुम्हाला काय वाटतंय का की काँग्रेस पक्ष उमेदवार देईल? देखो, हमेशा कांग्रेस पक्ष ने मुस्लिम समाज के साथ नाइंसाफ़ी की है और जितने मुस्लिम समाज के कार्यकर्ता है उनको बंदी बना दिया गया है, गुलाम बना दिया गया है. तो हम चाहते हैं कि इस साल विधानसभा 2024 में मुस्लिम आमदार बने और जो लोग सियासी बंदी बनाए गए हैं, सियासी कैदी बनाए गए हैं, उनको आज़ाद करे और तमाम समाजों को इसका जो है तो फ़ायदा मिले. मुस्लिम समाज को फ़ायदा मिले, अल्पसंख्यक समाज को फ़ायदा मिले और दीगर समाजों को भी इसका फ़ायदा मिले. क्या नाम आपका? सैयद जमील सैयद जानी मियाँ, इनामदार मुतवल्ली दरगाह राजाबाग सवार, जालना. त्याला प्रत्युत्तर देताना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे, कोणी उमेदवारी मागायची ती लोकशाही आहे. काँग्रेस पक्ष निर्णय घेईल, मी काय भाष्य करणार असं माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी म्हटलं आहे. एकूण अनेकांनी उमेदवारी मागितली तुमच्या विरोधात. कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा हॅट्रिक मारणार विधानसभेवर? त्याच्या पक्षाचा तो प्रश्न आहे, कोणी उमेदवारी मागायची, काय मागायची, लोकशाही आहे, सर्वांना अधिकार आहे उमेदवारी मागण्याचा. मी पण ऐकलं की अनेक लोकांनी उमेदवारी मागितली. ठीक आहे, काँग्रेस पक्ष निर्णय घेईल, त्यावर मी काय भाष्य